दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यामध्ये टांगीमर्ग इथे चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या एका तरुणानं पळून जाण्याच्या प्रयत्नात नदीमध्ये उडी मारली आणि यात त्याचा बुडून मृत्यू झालेला आहे। हा तरुण पाण्यामध्ये उडी मारतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। हा तरुण दहशतवाद्यांचा साथीदार असल्याचं पोलीस सांगतायत। दरम्यान पीडीपी अध्यक्ष महबूबा मुफ्ती यांनी याला संशयास्पद म्हटलेलं आहे आणि या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे। 23 वर्षीय इम्तियाज अहमद मगरे हा अहरबल परिसरातील रहिवासी होता। एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलंय की इम्तियाजला शनिवारी टांगीमार्ग परिसरातून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं होतं। सुरक्षा दलांच्या म्हणण्यानुसार चौकशीच्या आधारे त्याला दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणी नेलं जात होतं। मात्र पोलीस आणि सैन्याचे संयुक्त पथक त्याला रविवारी सकाळी दहशतवाद्यांच्या संभाव्य ठाव ठिकाणाकडे घेऊन जात होते। अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यानं पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि विश्वा नदीमध्ये उडी मारली, पण पाण्याच्या प्रवाहात तो वाहून गेला आणि यावेळी त्याचा बुडून मृत्यू झालाय। ही संपूर्ण घटना ड्रोन कॅमेरामध्ये कैद झाली आहे। त्यानंतर अहरबल परिसरातील एका नाल्यातून तरुणाचा मृतदेह सापडला। या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी तरुणाच्या नातेवाईकांनी केली आहे। पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढतच चाललाय। या दोन्ही देशांमध्ये कधीही युद्धाची ठिणगी पडू शकते अशी भीती व्यक्त केली जाते। यातच आता भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून ब्लॅकआउट ड्रिल घेण्यात आली। पंजाबमधील फिरोजपूर कॅन्टोन्मेंट परिसरातील 30 मिनिटांचा ब्लॅकआउट ड्रिल घेण्यात आली, तर सीमावर्ती शहरात ब्लॅकआउट ड्रिल करण्यात आली। ड्रिलचा एक भाग म्हणून अर्ध्या तासासाठी सर्व दिवे बंद करण्यात आले। रहिवाशांना देखील या काळात त्यांच्या घराबाहेर कोणतेही इन्व्हर्टर किंवा जनरेटर लाईट दिसू नयेत असे निर्देश देण्यात आले होते। रात्री 9 वाजता सायरन वाजल्यानंतर शहरातील सर्व दिवे बंद करण्यात आले आणि या सरावाचा मुख्य उद्देश हा युद्धादरम्यान ब्लॅकआउट प्रक्रिया योग्यपणे अंमलात आणणं हे होतं। एलओसीवर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा बेछूट गोळीबार करण्यात आलेला आहे। काल मध्यरात्री पाकिस्तान सैन्यानं जम्मू आणि काश्मीरच्या नियंत्रण रेषेवरील अनेक भागात गोळीबार केला। कुपवाडा, बारामुला, पुंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूरमध्ये शस्त्रांनी गोळीबार करण्यात आला। मात्र पाकच्या हल्ल्यानंतर भारतीय लष्करानं देखील त्यांना तात्काळ आणि समर्पक प्रत्युत्तर देत शत्रू पक्षाला ठोस संदेश दिलाय। पहलगाम हल्ल्यानंतर सध्या भारत आणि पाकमध्ये वातावरण चांगलंच पेटलेलं आहे। त्याच दरम्यान आता पाककडून अशा प्रकारे एलओसीवर बेछूट गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे आणि त्यामुळे वातावरण आणखीनच बिघडण्याची शक्यता आहे। पाकिस्ताननं UN सुरक्षा परिषदेकडे आता एक मागणी केलेली आहे। आपत्कालीन सल्लामसलतीची मागणी करण्यात आलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती मिळते। बैठकीनंतर पाकचे प्रतिनिधी हे निवेदन देणार असल्याचं कळतंय। पाकिस्ताननं UN सुरक्षा परिषदेकडे मागणी केली असल्याचं कळतंय। आपत्कालीन सल्लामसलतीची ही मागणी करण्यात आलेली आहे। पार्श्वभूमीवर आज महत्त्वाची बैठक होणार आहे आणि या बैठकीनंतर पाकिस्तानचे प्रतिनिधी या संदर्भात निवेदन देतील। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबाबत मोठा खुलासा समोर आलाय। हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना मिलिटरी ट्रेनिंग देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। ताब्यात असलेल्या संशयित दहशतवाद्यांच्या तपासातून ही माहिती समोर आली आहे। तसंच पाक सेनेच्या माजी कमांडरनं त्यांना ट्रेनिंग दिलं होतं अशी देखील माहिती वरिष्ठ सूत्रांकडून कळते। तसंच जास्तीत जास्त नुकसान पोहोचवण्याचा ISIचा हेतू होता अशी ही माहिती सूत्रांनी दिली। भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणाव आहे आणि यातच आता इराणनं मध्यस्थी करण्याचा प्रयत्न सुरू केलाय। इराणचे विदेश मंत्री भारत आणि पाकिस्तानचा दौरा करणार आहेत। ते सुरुवातीला पाकिस्तानला जाणार असून त्यानंतर ते दिल्लीमध्ये दाखल होतील। दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंधांच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा असणार आहे। दरम्यान पहलगाम हल्ल्याचा आणखी एक व्हिडिओ आता समोर आलेला आहे। बेसरन भागातील मार्केट परिसरातला हा व्हिडिओ समोर आलाय। या मार्केटपासून काही अंतरावरच दहशतवाद्यांनी सामान्य नागरिकांवर हल्ला केला होता। हा व्हिडिओ हल्ल्यानंतर सुमारे 1 तासानंतरचा आहे। या व्हिडिओमध्ये काही वाहनं भरधाव वेगानं जाताना दिसतायत, तर काही पर्यटक घाबरून सैरावैरा पळत असल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय। पहलगाम हल्ल्यामध्ये पाकिस्ताननं त्यांचा सहभाग असल्याचं पुन्हा एकदा नाकारलंय। मात्र ब्रिटनमध्ये पाकिस्तानी हाय कमिशनरनं या संदर्भात महत्त्वाचं विधान केलंय। काश्मीरचा मुद्दा वेळीच निकाली लागला पाहिजे, अन्यथा काहीतरी विपरीत होईल असं वक्तव्य ब्रिटनमध्ये पाकिस्तानी उच्चायुक्तांनी केलंय। त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। एकीकडे
पाकडे हल्ल्यातील सहभाग नसल्याचं बोलतायत, तर दुसरीकडे उच्चायुक्तांनी केलेल्या या वक्तव्यामुळे पाकचा पहलगाम हल्ल्यातला सहभाग असल्याचं स्पष्ट होतंय। भारताकडून प्रत्युत्तराच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरून गेलंय। युद्धाच्या भीतीनं पाकिस्तान दररोज नवनवीन तयारी करतोय। पाकिस्ताननं आपल्या देशात पिठाचा स्टॉक करून ठेवण्यास सुरुवात केली आहे। खास करून LOC जवळच्या भागात प्रदीर्घ काळ टिकणाऱ्या गव्हाचा स्टॉक करण्याचे निर्देश पाक सरकारनं दिलेत। या परिसरात 15 दिवसांचा गव्हाचा स्टॉक ठेवला जातो, पण आता युद्धाची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी आपल्या रणनीतीमध्ये बदल केलाय। LOC जवळच्या भागात 2 महिन्यांचं गव्हाचं पीठ साठवण्याची तयारी करण्यात आली आहे। ये आटा उनकी हदायत के मुताबिक LOC के एरियाज़ के जितने भी टिप हैं उन पर जा रहा है। इस वक्त तक हम 1 माह का जो है स्टॉक गला कर चुके हैं और मज़ीद जो है ना 1 माह और करेंगे। इसके लिए हमें 3-4 दिन मज़ीद लगेंगे। आता एक मोठी बातमी, यूपीचे काँग्रेस अध्यक्ष अजय राय यांच्या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलंय। अजय राय यांनी एका खेळण्यातल्या विमानाला लिंबू आणि मिरची बांधून राफेल फायटर विमानाला टोला लगावलाय। यामुळे आता भाजपनं काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे। काँग्रेसनं नेहमीच सैनिकांच्या शौर्याचा अपमान केला असल्याचा आरोप भाजपनं केलाय। आपण पाहतोय यूपी काँग्रेसचे अजय राय यांनी खरं तर हा प्रकार केला आणि त्यामुळे आता भाजपनं त्यांच्यावर आरोप केलेला आहे। जोरदार टीका काँग्रेसवर करण्यात आली आहे। आतंकवादी गतिविधियां जिस तरीके से हुई हैं, तो आप बड़ी बड़ी बात करने वाली सरकार जो आज कहती है कि हम सब मिट्टी में मिला देंगे सब कुछ इन लोगों को, आतंकवादियों को, आज आप राफेल ले आए, नींबू मिर्च बांधकर खड़ी किए हुए हैं। आपको याद होगा मैंने नहीं बांधा है, वो बांधा है, इस केंद्र की सरकार ने बांधा है। रक्षा मंत्री ने नींबू मिर्च बांधकर खड़ा किया हुआ है। ये किसी जो लाए हैं उसका उपयोग कब होगा? कब आतंकवादियों को सफाया होगा? कब आतंकवाद को बढ़ावा देने वाले लोगों को सफाया करेंगे? ये देश जानना चाहता है। आणि आता एक मोठी बातमी, दहशतवाद विरोधी पथकानं पुण्यातील चहोर्लीमध्ये मोठी कारवाई केलेली आहे आणि नक्षलवादाच्या आरोपाखाली प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉप याला राज्य दहशतवाद विरोधी पथकानं रविवारी पिंपरी चिंचवड परिसरातील चरहोली भागातून अटक केलेली आहे। ठाणे इथे दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्यात तो गेले 15 वर्ष फरार होता। कांबळे याच्या विरुद्ध ATSच्या मुंबईतील काळा चौकी पोलीस ठाण्यात 2011 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। तेव्हापासून तो फरार झाला होता आणि गेले काही वर्ष तो फरार होता। तर शहरी भागात बंदी घातलेल्या माओवादी संघटनेच्या विचारधारेचा प्रसार तो करत होता। दरम्यान ATS कडून त्याचा शोध घेण्यात येत होता आणि त्याला न्यायालयानं फरार घोषित केलं होतं। दरम्यान त्याच्या विरोधात अटक वॉरंट आणि जाहीरनामा जारी करण्यात आलेला आहे। अखेर त्याला अटक करण्यात यश आलं आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, नक्षलवादाच्या आरोपाखाली प्रशांत कांबळे याला अटक करण्यात आलेली आहे, काय अपडेट? प्राजक्ता 2010ला पुण्याच्या ताडीवाला रोडला हा राहायला होता प्रशांत कांबळे जो आहे तो, आणि कम्प्युटरच्या दुरुस्तीची कामं तो करायचा। 2010 नंतर तो मुंबईला जातोय असं सांगून घरातून निघून गेलेला होता। त्याची तक्रार जी आहे तो मिसिंग असल्याची ती त्याच्या आईनं त्यावेळेसच्या मंगलदास पोलीस चौकीमध्ये पुण्यात दिलेली होती, बंड गार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत। तेव्हापासून तो कबीर कला मंचच्या माध्यमातून नक्षलवाद्यांच्या संपर्कात आला। गडचिरोलीला तो गेलेला होता। मिलिंद तेलतुंबडे, अँजेला सोनटक्के असे जे पुण्यात किंवा त्यांचा जो ट्रायंगल होता, गोल्डन ट्रायंगल, या ट्रायंगलमध्ये शहरी नक्षलवाद पसरवण्यासाठी जे प्रयत्न नक्षलवाद्यांकडून केले जात होते, जसे प्रमुख मिलिंद तेलतुंबडे आणि अँजेला सोनटक्के होते, त्यांच्यासोबत हा काम करत होता। 2011 मध्ये ठाणे ATSनं गुन्हा जो आहे तो दाखल केलेला होता। बंदी असलेल्या भाकप या संस्थेच्या विचारांचा प्रसार तो करत होता, नक्षलवादाचा प्रसार तो करत होता आणि त्या अनुषंगानं 2011 पासून दहशतवाद विरोधी पथक त्याला शोधत होतं। या दरम्यानच्या काळामध्ये तो अनेकदा मिलिंद तेलतुंबडे आणि अँजेला सोनटक्के यांच्या संपर्कातही आला, अरुण भेलकेच्याही तो संपर्कात आला, नक्षलवाद्यांशी तो संधान साधून होता, अनेक लॉजिस्टिकची कामं तो करायचा।
गेले 6 वर्ष तो रायगडमधल्या रोह्यात आदिवासी पाड्यांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करत होता. वेशभूषा त्यानं बदललेली होती, केस वाढवलेली होती आणि जवळपास 15 वर्ष तो पोलिसांना गुंगारा देत राहिलेला होता. 2 दिवसापूर्वी पुणे ATSला माहिती मिळालेली होती, टीप मिळाली होती. हा जो आरोपी आहे प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉप, हा शहरी नक्षलवादी हा आळंदीच्या जवळ असलेल्या चरोली गावामध्ये काही कामासाठी येणार आहे. ते व्हेरीफाय केल्यानंतर पुणे ATSनं त्याला तिथून अटक केली. अटक करून त्याला 3 दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती न्यायालयासमोर हजर केल्यानंतर मिळालेली आणि त्यानंतर ठाणे ATSनं हा गुन्हा दाखल केलेला असल्यामुळे 2011 मध्ये त्याला ठाणे ATS कडे वर्ग करण्यात आलेले. नक्षलवाद्यांच्या दृष्टीनं, शहरी नक्षलवादाच्या दृष्टीनं ही अटक अत्यंत मोठी मानली जाते. शेवटच्या टप्प्यामध्ये नक्षलवाद्यांची चळवळ असताना रायगड, रोह्यासारख्या आदिवासी पाड्यांमध्ये सुद्धा नक्षलवादाचा प्रसार करण्यासाठी हा स्लीपर सेल जो काम करतोय तो उखडून काढण्याचं आव्हान जे आहे ते आता ATS समोर असणार आहे. बरं वैभव, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. दरम्यान आणखीन एक मोठी बातमी. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या 12वी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आलाय. यंदाचा 12वीचा निकाल हा 91.88% लागलेला आहे. या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं 12वी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. 12वीचा निकाल यंदाचा हा 91.88% इतका लागलेला आहे आणि 12वीच्या यंदाच्या निकालात मुलींनी बाजी मारलेली आहे.